डोंबिवलीमध्ये महायुतीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दार शब्द वापरत शरद पवारांचा उद्धार केलेला होता. मात्र शनिवारी अजित पवारांनी ठाण्यामध्ये झालेल्या सभेत त्याची परतफेड केलेली आहे. पवारांनी सेनेमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावरती तर आणलेच, मात्र उद्धवा असा कसा तुझा कारभार असा टोमणा मारायला देखील ते विसरले नाहीत. आतापर्यंत स्वतःला शिवसेनेचे सच्चे मावळे म्हणवून घेणाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं सेनेच्या 3 दिग्गज मावळ्यांना आयात करण्यात यश मिळवलंय. ठाण्यामध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या धुसफुसीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. निवडणुकीपूर्वी सेनेचे दिग्गज नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. एक दिवस आनंद परांजपे तुम्हाला सांगेल, काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रिपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत, आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली. एकनाथ शिंदेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. मरेपर्यंत भगवा सोडणार नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांचे आरोप फेटाळलेत. त्यांच्याकडे मुद्दे राहिलेले नाही. त्यांचा पराभव स्वतःच्या पक्षाचा उमेदवाराचा त्यांना समोर दिसू लागलेला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे मुद्दे नसल्यामुळे हे खोटे नाटे आरोप करून बिनबुडाचे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. परंतु जनता सुज्ञ आहे. हा एकनाथ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा एक निष्ठावंत पाईक आहे. आनंद दिघे साहेबांचा पाईक आहे. बाळासाहेबांचा हा सैनिक आहे. त्यामुळे तो मरेल तो भगव्यातच. बाळासाहेबांची शिवसेना कदापि सोडणार हा एकनाथ शिंदे नाहीये. डोंबिवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा गद्दार असा उद्धार केला होता. त्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची संधी अजित पवारांनी ठाण्यामध्ये साधली. उगीच उठायचं कुणाला गद्दार म्हणायचं ही उद्धव ठाकरेंची भाषा. उद्धवा, अशा पद्धतीचा तुझा शिवसेनेचा कारभार, त्याचाही विचार सर्वसामान्य माणसांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. शिवसेनेकडून तिकीट देताना उमेदवाराची कामगिरी नव्हे तर आर्थिक सुबत्ता बघितली जाते असा आरोप करताना राष्ट्रवादीच्या दादांनी गजानन बाबर यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली. लोकसभा मतदारसंघातून गजानन बाबर हे खासदार झाले. 40 वर्ष शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं. 2दा आमदार तिथे होते, परंतु आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलं, जेवढी मोठी रक्कम मला आमच्या वरिष्ठांनी मागितली शिवसेनेच्या, तेवढी देण्याची ताकद माझ्याकडे नव्हती, म्हणून मला शिवसेनेने उमेदवारी नाकारली. शिवसेनेमध्ये नेत्यांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याचं सांगत दादांनी नाराज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचं जणू आमंत्रणच दिलं. आता दादांच्या या आमंत्रणाला सेनेचा आणखी कोणता मावळा प्रतिसाद देतोय हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रवी सपाटे, TV9 ठाणे. दिल्लीचे तख्त कुणाचे मध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. Hey Chang, number 1 singing star. Chris को भेजे? No way. Lucky bet? Lucky. Double or nothing. No. It's really simple. स्क्रीन पे लिरिक्स को देखना है और गाना है. Oh man. दोस्त के लिए तो इतना नहीं करेगा. आग लगा देगा. चल निकाल. Huh? You need to make him a cricketer. What? Lucky. Double or nothing. McDowell's number 1 soda. Dosti ka number 1 spirit. देशाची सर्वप्रथम हेवी ड्यूटी ट्रॅक्टर रेंज. क्या आप डायबिटिक हैं?
टाइप 1 या टाइप 2, एक खुशखबरी है। स्टार हेल्थ आपके लिए लाए हैं स्टार डायबिटीज सेफ, एक अनोखा डायबिटीज इंश्योरेंस जिसमें अस्पताल में नियमित भर्ती होने का खर्च भी संरक्षित है और डॉक्टरी जांच वो ऐच्छिक है। बस 56677 पर स्वीट SMS करें। स्टार हेल्थ इंश्योरेंस, भारत की सबसे बड़ी स्वास्थ्य